नमस्कार, मी प्रज्ञा भगत। आपण पाहताय आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पुणे जिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेत्या सौ आशाताई बुचके यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव व वारुळवाडीतील नागरिकांसाठी शनिवार दिनांक 7 जानेवारी रोजी भव्य दुबार रेशनिंग कार्ड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी उपस्थित नागरिकांच्या व संयोजकांच्या भूमिका जाणून घेतल्या आहेत। सामान्य जनतेला शासनाचा योजनेचा लाभ व्हावा म्हणून शासनाचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे। तहसील कार्यालयामधून रेशनिंग कार्डची व्यवस्था केली जाते, फाटलेली रेशनिंग कार्ड बदलून दिली जातात, मात्र ती वेळेवर मिळत नाही। काही प्रमाणामध्ये असंही होतं, त्यामुळे काही राजकीय मंडळी एक वेगवेगळ्या प्रकारचे मेळावे एकत्र घेऊन फाटलेली कार्ड बदलून दिली जातात। आज आशाताई बुचके यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगाव येथे दुबार रेशनिंग कार्ड दिली जातात। जी फाटलेली रेशनिंग कार्ड आहे ती या ठिकाणी जमा करून घेतली जातात व नवीन कार्ड दिली जातात। 8 दिवसामध्ये ही कार्ड दिली जाणार आहेत। सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी नक्कीच सोय झालेली आहे। चांगला उपक्रम राबवलेला आहे। या ठिकाणी आलेल्या नागरिकांना काय वाटतंय, काय त्यांच्या भावना आहेत, आपण जाणून घेऊयात। बाबा, आज या ठिकाणी तुम्हाला रेशनिंग कार्ड बदलून दिलं जातंय। जुन्नरला जाण्याचे 10 किलोमीटर तुमचे वाचले, पैसे वाचले। आज या ठिकाणी तुम्हाला कार्ड बदलून दिलं जाणार आहे, काय वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं। जवळच्या शासनाच्या या उपक्रमाबद्दल काय सांगाल तुम्ही? शासनाचा उपक्रम चांगला आहे। जवळच्या जवळ सुविधा उपस्थित केलेल्या आहेत, चांगले। आशाताई बुचके यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे, त्यांच्यामुळे ही संधी निर्माण झाली आहे, काय सांगाल तुम्ही? त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्यासारख्याच्या एवढ्या शुभेच्छा आहे का त्यांनी एक कॅम्प भरवला, त्याच्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन। आपण पाहतोय राजकीय मंडळी जरी मतांचा फायदा करून घेण्यासाठी अशा प्रकारचे मेळावे घेऊन लोकांना सोयी सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न करत असले तरी मात्र खऱ्या अर्थाने लोकांना याचा फायदा होतोय। माझ्यासोबत पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक वाघमारे आहेत। कशा पद्धतीने त्यांनी ही योजना राबवली आपण जाणून घेऊयात। वाघमारे साहेब, काय सांगाल? ह्याचा या कॅम्पचा लोकांना लाभ होणार आहे, त्यामुळे लोकांची हेल्पसाठी किंवा बसचा प्रवासाचा खर्च वाचणार आहे। अजून हे कार्ड यांना दुकानदारामार्फत वितरित करू आम्ही। भाऊसाहेब, अनेकदा सर्वसामान्य माणसाला रेशनिंग दुकानावर रेशनिंग मिळत नाही, पुरवठा विभागाकडे तक्रार करूनही ती मार्गी लागत नाही, आपण या निमित्ताने काय सांगाल? तक्रारीची निश्चित दखल घेऊ आम्ही। जे दुकानदार काळाबाजार त्यांचं आम्हाला अर्ज करा, त्यांची चौकशी करू। अजून आम्हाला या निमित्ताने हेही सांगायचं आहे की आता कॅशलेस व्यवहार होणार आहे मार्चनंतर, किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कार्ड भेटणार आहे लोकांना। तर लोकांनी आपापले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, बँक खाती संबंधित दुकानदारांना द्यावे, म्हणजे त्यांचे अनुदान त्यावेळी त्यांच्या बँकेत जमा होईल, त्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल। आज जे तुमच्याकडे लोकांनी फाटकी कार्ड जमा केलेली आहे, तुम्ही फॉर्म भरून घेतलेला आहे, ही लोकांना कार्ड कधी मिळतील? हे आता कार्ड फॉर्म जमा केले की 1 हप्ताभरात त्यांना कार्ड आम्ही देऊ। शासनाने राबवलेला हा उपक्रम सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचा आहे। माझ्यासोबत या विभागाचे कामगार तलाठी चौरे भाऊसाहेब आहेत। चौरे भाऊसाहेबांना काय वाटतं आपण जाणून घेऊयात। सर्वसामान्यांची सोडवणूक ते कशी सोडतात आपण जाणून घेऊयात। चौरे भाऊसाहेब, तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये आज हा जो कॅम्प आयोजित केलेला आहे याचा सर्वसामान्य ग्राहकांना नेमका काय फायदा होतोय? सर्वसामान्य ग्राहकांना याचा नेमका फायदा म्हणजे त्यांची जी जुनी कार्ड जीर्ण झालेली आहेत, फाटलेली आहेत, ते जुन्नर तहसील कचेरीत जाऊन काढण्यापेक्षा भाऊसाहेब, ही जी कार्ड फाटलेली आहेत ही बदलून देण्याची जबाबदारी आपलीच आहे, ही वेळ निर्माण का झाली? बदलून प्रत्येक माणूस आमच्याकडे येत नाही, तर आता कॅम्पच्या निमित्ताने त्याची प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्धी केल्यामुळं प्रत्येक माणूस हा इथे येतोय। जबाबदारी जरी आमची असली तरी प्रत्येक व्यक्तीपर्यंत आमचा संपर्क होऊ शकत नाही। साहेब, यापूर्वी महसूल विभागाने अनेकदा फॉर्म भरून घेतले, नवीन रेशनिंग कार्ड देऊ
असं अनेकदा सांगितलं, मात्र नेहमीच तुम्हाला ही फाटलेली रेशनिंग कार्ड बदलून देण्याची पाळी येते. कुठेतरी महसूल विभागाचा कारभार ढिसाळ झालाय असं वाटतंय. असं नाही, यापूर्वी बरेचदा कार्ड नवीन दिलेली पण आहेत, कार्ड बदलून दिली गेलीच नाही असं नाही आहे. आत्ता जे माझ्या हातात कार्ड तुम्हाला दिसतंय हे कार्ड व्यवस्थित आहे, म्हणजे हे बदलून दिल्याशिवाय आतापर्यंत टिकलं नाही. महसूल विभाग नव्या पद्धतीनं रेशनिंग कार्ड देणार होतं, 2 वर्षापूर्वी जाहीर केलं होतं, मात्र तशा पद्धतीची कार्ड आजही लोकांना मिळाली नाही. काय सांगाल? नव्या पद्धतीचे कार्ड देणार होते, आत्ता 2 वर्षापासून ती दिली जात नाहीत किंवा आता जे मागणी करतात त्यांना दिली जात आहेत. पण स्मार्ट कार्ड येणार आहे त्यासाठी थांबलेलो आहोत. ही स्मार्ट कार्ड जनतेला कधी उपलब्ध होतील? स्मार्ट कार्ड साधारण 6 महिन्याच्या आत जनतेला उपलब्ध होतील. भाऊसाहेब, आता या ठिकाणी तुम्ही जी फाटकी कार्ड घेतलेली आहेत ही सर्वसामान्य ग्राहकांना कधी मिळतील आणि दुकानदारांनी जर कुचराई केली तर आपली भूमिका काय राहील? दुकानदारांकडे ही कार्ड दिली जाणार नाहीत. प्रथमतः ही तलाठी कार्यालयातूनच लोकांना त्यांना दिलेलं टोकन आमच्याकडे उपलब्ध करून दिलं की त्यांना आमच्या मार्फत कार्ड दिली जाते. किती दिवसात कार्ड मिळतील? सर्वसाधारण 8 दिवसाच्या आत. फाटलेलं कार्ड किती रुपयामध्ये बदलून दिलं जातं, काय सांगाल? फाटलेलं कार्ड जर केशरी शिधापत्रिका असेल तर ती 50 रुपये, व्हाईट पांढरी शिधापत्रिका असेल तर 100 रुपये आणि पिवळी शिधापत्रिका असेल तर तिची फी 30 रुपये. याप्रमाणे ट्रेझरीत जमा करायची. भाऊसाहेब, अनेकदा रेशनिंग दुकानांमध्ये काळा बाजार होतो. रेशनिंग दुकानदार सर्वसामान्यांना नियमात असलेल्या वस्तू देत नाहीत. वर्षभरातनं त्या दुकानांची चौकशी होणं गरजेचं असतं, मात्र ही सगळी चौकशी कागदोपत्री होते. काय सांगाल? चौकशी कागदोपत्री होते असं नाही, प्रत्यक्षात त्याचं दप्तर तपासणी केली जाते. या दप्तर तपासणीत त्याचं स्टॉक रजिस्टर बघितलं जातं, त्याचा आलेला मालाचा पंचनाम्याचे रजिस्टर आहेत ती रजिस्टर चेक केली जातात. त्यामुळे एखाद्या अर्ध्या बाबतीत जर काही घडलं असेल तर त्यामुळे प्रत्येक दुकानदार काही काळा बाजारच करतो असा याचा अर्थ नाही. तुम्ही या निमित्त ग्राहकांना काय आवाहन कराल? या निमित्त मी ग्राहकांना एवढंच आवाहन करेल की आज चाललेल्या कॅम्पचा त्यांनी पुरेपूर फायदा घेऊन आपलं जुनं कार्ड बदलून घ्यावं. जीर्ण झाली असतील ती बदलून घ्यावीत किंवा त्याबाबत काही तक्रारी असतील तर त्यांनी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा. आशाताई बुचके यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्नरच्या तहसीलदार आशा होळकर यांनी हा राबवलेला उपक्रम निश्चित सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचा आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष दांगट आहेत. काय त्यांची नेमकी भूमिका आहे आपण जाणून घेऊयात. संतोषराव, काय सांगाल? माननीय आशाताई बुचके यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कॅम्प घेतलेला आहे आणि आम्ही हा कॅम्प मागच्या वर्षी पण घेतला होता. त्यावेळेस आम्ही 1200 कार्ड लोकांना दिले होते दुबारा हे करून. आणि आत्ता पण ह्या वर्षी पण आशाताई बुचके यांच्या वाढदिवसानिमित्त हा कॅम्प घेतलेला आहे आणि लोकांनी पण फार आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे, व्यवस्थित प्रतिसाद दिलेला आहे. आणि आमच्या महसूल कार्यालय, महसूल विभाग आणि रेशनिंग दुकानदार यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. होळकर मॅडम यांनी पण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही शासनाचं आणि या रेशनिंग दुकानदारांचं आभारी आहोत. या निमित्त आम्हाला त्यांनी असं वेळोवेळी सहकार्य करत राहावं एवढी मी नारायणगाव शिवसेनेच्या वतीने आशा बाळगतो आणि थांबतो. हे जे नारायणगाव शिवसेनेने जे करून दिलं आहे नारायणगाव आणि वारुवाडीने, म्हणजे जेणेकरून जे त्रास जे आहे ते टाळलं आहे. जुन्नरला जावं लागत असायचं आणि जे इथं जे लोक आलेत महसूल विभागाने जे सहकार्य केलं आम्हाला, खरं तर त्यांचा अभिनंदन करायला लागेल का त्यांनी सहकार्य लाभवलं आम्हाला. आणि जे आशाताई होळकर जे आहेत त्यांनी आम्हाला जे ही संकल्पना सुचवली की ताईचे वाढदिवसानिमित्त हे असा कार्यक्रम तुम्ही नारायणगाव आणि वारुवाडीचे परिसरात तुम्ही घ्या जेणेकरून लोकांना फायदा होतील. मागच्या वेळेला पण केलं होतं आणि यावेळेला पण जे लोकांनी साथ दिलं आणि जे लोकांचे कामं असं होत राहतील जेणेकरून ते लोकांचं चांगलं होईल. फाटलेली कार्ड बदलून देण्याची जबाबदारी महसूल विभागाचीच असते. अशी वेळ काय येते? याचं कारण असं आहे की हे कार्ड जे काढायला जायला लागतं, जे जुनं जीर्ण झालेलं कार्ड आहे ते जीर्ण झालेलं कार्ड हे जुन्नरला काढावं लागतं. आणि ज्यावेळेस आम्ही मागच्या वेळेस हा कॅम्प घेतला होता त्यावेळेस पण आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि आत्ता काय होतं, एक माणूस असं ते कार्ड काढायला जाऊ शकत नाही किंवा तलाठी कार्यालयात गेला त्याला एक पेपर जमा करावा लागतो आणि त्यामुळे त्यांना लोकांना त्रास होतो. आणि असा कॅम्प आत्ता हा कॅम्प जो घेतला आहे इथे आपण सर्व नारायणगावातले रेशनिंग दुकानदार हे सर्व बोलून एकाच जागी त्यांना उपलब्ध होतं. त्यामुळे लोक ह्या योजनेचा पण लाभ घेतात. आणि महसूल खातं जे आहे जे तलाठी कार्यालय ते पण इथं येऊन सगळं सहकार्य करतं. त्यामुळे सगळ्या लोकांचं इथं गरज भागली जाते
आणि ह्या निमित्ताने हा कार्यक्रम यशस्वी होतो. अनेकदा रेशनिंग दुकानदारांबद्दल ग्राहकांची तक्रार असते. आपण एक दुकानदार आहात, या निमित्ताने तुम्ही ग्राहकांना काय सांगाल? आम्ही जे दुकानदार आहोत सगळ्यांना धान्य वगैरे वाटप करतो. सगळ्यांचे कोणाची तक्रार येऊन देत नाही याची आम्हाला काळजी आहे. ताईने हा उपक्रम खूप छान पद्धतीने राबवला आणि महिलांना जे रेशन मिळत नव्हतं ते आता रेशनिंग मिळते. जिल्हा परिषद सदस्या शिवसेनेच्या गटनेत्या आशाताई बुचके यांच्या वाढदिवसानिमित्त नारायणगावच्या शिवसेनेने फाटलेली रेशनिंग कार्ड बदलून देण्याचा कॅम्प नारायणगावला घेतलेला आहे. माझ्यासोबत काही महिला आहेत, या कॅम्पविषयी त्यांना काय वाटतंय आपण जाणून घेऊयात. मावशी, आशाताई बुचके यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी फाटलेली रेशनिंग कार्ड बदलून दिली जातात, आपल्याला काय वाटतंय? चांगलं वाटतंय आणि त्यांचं चांगलं व्हावं आणि ते निवडून यावं. आशाताई बुचकेंनी हा जो राबवलेला उपक्रम आहे याविषयी तुम्हाला काय वाटतंय? चांगलं वाटतंय, बरं आहे. म्हाताऱ्या माणसांना जवळच्या जवळ इथं काय त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो राबवलेला उपक्रम आहे, तुम्ही त्यांना शुभेच्छा काय द्याल? चांगलं आहे, चांगल्यासाठी शुभेच्छा देत आहे. ताई, आपण काय सांगाल? हा नक्कीच उपक्रम उत्तम आहे, कारण भरपूर जणांची कार्ड भरपूर फाटलेली आहेत आणि दुबारा बदलू करून मिळत पण नव्हती. यांनी उपक्रम केला आहे तो एकदम म्हणजे योग्यच आहे. असं उपक्रम राबवायला पाहिजेलच. महसूल विभागाची जबाबदारी आहे फाटलेली कार्ड बदलून देणं. अशा प्रकारची वेळ काय येते, महसूल विभागाच्या कारभाराविषयी काय सांगाल? त्यांचं दुर्लक्ष होत आहे, त्याच्यामुळं मग हे होत नाही आहे. इव्हन बाई म्हणजे नवीन कार्ड जरी घ्यायला गेले तरी मिळत नाहीत ती लवकर. नारायणगाव वारुळवाडी या गटातून सौ आशाताई बुचके यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. असा प्रश्न सुरेश वाणीसर यांनी विचारला असता आशाताई बुचके काय म्हणाल्यात पाहूयात. आशाताई, आपण नेहमी सर्वसामान्य जनतेचा दुवा घेता, सर्वसामान्यांचे जनतेचे प्रश्न सोडवता, अशा प्रकारचे आपण उपक्रम राबवता, या मागची नेमकी आपली धारणा काय असते, काय सांगाल? हा उपक्रम ज्या वेळेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य जनता केंद्रबिंदू मानून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 1966ला जेव्हा शिवसेनेची स्थापना केली, त्यांचा वसा आणि वारसा आज शिवसैनिक चालवत आहेत. याचं कारणच आहे की रंजल्या कांजल्यांपर्यंत कसं पोहोचता येईल. आज महसूल विभाग असेल, पोलीस स्टेशन असेल, पंचायत असेल, या प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर सर्वसामान्य माणसाची पिळवणूक होती. आत्ताच या ताई म्हणाल्या की नवीन कार्ड मिळत नाही, तो फाटलेली दुबार कार्ड जी त्यांना मिळायला हवी आहेत ती महसूलकडनं दिली जात नाही. फेऱ्या घालून तालुक्याच्या ठिकाणी लोक त्रस्त होतात. त्यांचं आर्थिक, शारीरिक, मानसिक एक प्रकारची छळवणूक होते, ती कुठेतरी थांबावी. आणि म्हणून नारायणगावच्या सर्व तरुणांनी, मग त्याच्यामध्ये राजप्रतिष्ठानचे बाबूभाऊ असतील, संतोष नाना असतील, संतोष दांगट असतील, या सगळ्यांनी त्या दिवशी सांगितलं की ताई असा उपक्रम जसा मागच्या वेळी आपण आधार कार्डासाठी सुद्धा केला होता आणि वारंवार ज्या वेळी असे उपक्रम येतात त्यावेळी सर्वसामान्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची ही जी प्रेरणा आहे ही साहेबांच्या याच्यातून आलेली प्रेरणा आहे, संकल्पनेतून, आणि तीच आम्ही सर्वजण या ठिकाणी करतो. या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्कल भाऊसाहेब आहेत, तलाठी आहे, स्वतः होळकर मॅडमनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेऊन जेव्हा आम्ही सांगितल्यानंतर या ठिकाणी 400 लागो 500 लागो ती कार्ड देण्याचं त्या ठिकाणी मदत करण्याचं कबूल केलं आणि त्या पद्धतीने सकाळी 10 वाजता नारळ फोडून या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. मॅडम, तुम्ही या मतदारसंघातून जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे की आशाताई बुचके याच मतदारसंघातनं उभे राहायला हवं. मॅडम, काय सांगाल? कदाचित असेल, शक्यता आहे की येणाऱ्या 4 दिवसात, तोपर्यंत जे वेट अँड वॉच. आपल्यासोबत नारायणगावचे शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे आहेत. शिवसेना नेहमी सर्वसामान्यांचे भल्यासाठी चांगले उपक्रम राबवते. नानांना या उपक्रमाविषयी काय वाटतंय आपण जाणून घेऊयात. नाना, आपण काय सांगाल? खरं तर आज दुबार कार्डांचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे. याचं कारणच एकमेव आहे की छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु त्या तालुक्याच्या ठिकाणी जाऊन कागदपत्राची पूर्तता नाही झाली, परत हेलपाटे मारावं लागतात. आणि म्हणून 3 वर्षापूर्वी आम्ही हा कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस जवळजवळ आपण 400 कार्ड नवीन दिली होती. आणि ताईंच्या वाढदिवसानिमित्त परत आमचे सगळे राजेश प्रतिष्ठान असेल, शिवसेना शाखा असेल, सर्व मुलांनी म्हटले आपल्याला एक कॅम्प घ्यायचा आहे. आणि त्या दिवशी आम्ही
तहसीलदार मॅडमला भेटलो आणि त्यांनी लगेच सांगितलं की तुम्ही 4 दिवसात लगेच घ्या. शिवसेना नेहमी 80% समाजकारण आणि 20% राजकारण करते. हाच हेतू आम्ही सर्वसामान्यांपर्यंत सुविधा पोहोचवण्याचं काम करतोय. नाना, आपण शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहात. या मतदारसंघातील जनतेची अशी अपेक्षा आहे की आशाताई बुचके यांनी या मतदारसंघातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी. आपल्याला काय वाटते? हो, सर्वसामान्य जनतेची म्हणजे असं नाही की आशाताई त्यांच्या गटातून निवडून येणार नाहीत. त्याही गटाची प्रबळ मागणी आहे की आशाताई इथूनच लढल्या पाहिजे. या गटातील कार्यकर्त्यांची मागणी अशी आहे की त्यांनी इथून लढवावं. काय सांगाल? ताई कदाचित इथूनही लढतील, कदाचित दोन्ही मतदारसंघातून लढतील वेळ प्रसंगी. पण शेवटी काल दादांशी चर्चा झाली. दादा म्हटले येत्या 2 दिवसात आपण तो निर्णय फायनल करू आणि जवळजवळ 99% ताई ह्याच मतदारसंघातून लढतील. कारण याचं कारण एकमेव आहे की आपल्याला सर्वांना माहिती की 3 महिने ताई हॉस्पिटलमध्ये होत्या आणि अजूनही फिरायचा प्रॉब्लेम असल्यामुळं हा मतदारसंघ थोडासा फिरण्याच्या दृष्टीनं कमी आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीनं कमी आहे. याचा अर्थ असा आहे की त्या मतदारसंघातून ताई घाबरून या मतदारसंघात येत नाही. पण तोही मतदारसंघ आमचा निघाला पाहिजे. ह्याही मतदारसंघात आमची दोन्ही सीटं विजयी झाली पाहिजेत आणि तो नक्कीच ताई तो योग्य तो पक्ष निर्णय घेऊन बहुतेक ताई ह्याच मतदारसंघातून लढतील. काही कार्यकर्त्यांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे, जनतेला कळू द्या. सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की आशाताई बुचके यांनी नारायणगाव मतदारसंघातूनच लढावं. आपण आपली भूमिका स्पष्ट करावी. काही अधिकृत घोषणा काय होईल ती होईल, परंतु जनतेचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. जनतेला जे काय आहे ते वास्तव सांगावं आपण. नक्कीच त्यांचं प्रेम आहे. ह्या विभागाचं मी पहिलंही नेतृत्व केलेलं आहे. त्यावेळी पहिल्यांदा उभी राहिले म्हणजे मतदारसंघ सोडून आणि त्यांनी दिलेलं भरभरून प्रेम आत्ताही त्यांची इच्छा आहे. तर निश्चितपणाने पुन्हा एकदा या मतदारसंघाचं नेतृत्व मी स्वीकारणार आहे, कुठेही कमी पडणार नाही आणि सर्व कार्यकर्त्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण करेल एवढं आपल्याला सांगू इच्छिते. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आशाताई बुचके ह्या नारायणगाव गटातून उभ्या राहणार आहे. हे डिक्लेअर झालेलं आहे. राजकारणाची रणधुमाळी सुरू होणार आहे. सगळ्यात जास्त लक्ष असणार आहे ते आशाताई बुचके यांच्या निवडणुकीकडे. आशाताई बुचके यांचं काम चांगलं असल्यामुळे आशाताई बुचके कोणत्याही मतदारसंघात उभ्या राहिल्या तरी त्यांचा विजय अटळ आहे. कॅमेरामन लक्ष्मण राजकळेसह सुरेश वाणी, आपला आवाज.